व्हॉइस ऑफ मीडिया पंचसूत्री कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात यावा. विजय चोरडिया. व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न. सातारा. सुनील रासकर, संपादक, क्रांतिसूर्य न्यूज, सातारा. राज्यात कार्यरत असलेली जगातील एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय विजय चोरडिया यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने आज सातारा जिल्ह्यात आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी डिजिटल मीडिया विंगचे उपाध्यक्ष माननीय इर्शाद शेख तसेच पुणे विभागीय अध्यक्ष श्री सचिव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा येथील गेस्ट हाऊस येथे आयोजित बैठकीत जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदीकर, उपाध्यक्ष श्री अमर बनसोडे पाटील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. बैठकीची सुरुवात संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष विजय चोरडिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघटनेच्या पंचसूत्री कार्यक्रमावर विशेष भर देत संघटन बळकटीकरणाचे आवाहन केले. संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण अशा 2 विभागात विभाजन करण्यात आले. यावेळी पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. उत्तर विभाग अध्यक्ष समद अत्तार, दक्षिण विभाग अध्यक्ष मोहन बोरकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी निकम, उत्तर विभाग कार्याध्यक्ष जगन्नाथ सोनावले. नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बैठकीत सातारा जिल्हा सचिव सुयोग सोनवणे, जिल्हा प्रवर्तक राहुल पवार, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर जाधव, जावली तालुका अध्यक्ष अभिजित शिंगटे, सचिन मोहन खुडे, खजिनदार सुधाकर दुंदळे तसेच रामचंद्र ढेबे, शाहरुख बागवान, विजय शेळके, सुनील रासकर, खंडाळा संपर्क प्रमुख लक्ष्मण शिर्के, संजय भाडळकर, हेमंत धायगुडे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख अजित जाधव खंडाळा आणि संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघटनेच्या आगामी उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्याकडे पाठबळ असेल तर आपल्याला आपले प्रश्न शासनाकडे जोरकसपणे मांडता येतात. माझी दुसरी वेळ या भागात येण्याची. मागच्या वर्षी पण मी येऊन गेलो. मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. संघटनेत तळागाळातील पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे. वाडी तांड्यावर काम करणारा, तालुका लेवलला काम करणारा पत्रकार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. त्याचे प्रश्न आपल्याला कळाले पाहिजे. त्याच्या कुटुंबाचे प्रश्न आपल्याला कळाले पाहिजे. यासाठी वारंवार मी पत्रकारांशी इतकून साधत आहे. आपण संघटना करतो, जिल्हा अध्यक्ष नेमतो, तालुका अध्यक्ष नेमतो, पद घेतो, लेटर पॅडवर नाव येतं, आपलं सत्कार होतात. पुढे संघटनेचं विस्तारीकरण काय? संदीप काळे सरांनी ध्येय आणि उद्दिष्ट ठेवून समर्पण भावनेनं या संघटनेची निर्मिती सुरुवात केली. ज्यावेळी या देशामध्ये एकही सदस्य या संघटनेचा नव्हता, त्यावेळेस मराठवाडा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी घेतल्यानंतर ज्या दिवशी मला पत्र मिळालं त्या दिवशी मी सरांना सांगितलं, सर आपण हे शिवधनुष्य संपूर्ण मराठवाड्यात पहिला दौरा केला. जिल्हाध्यक्ष नेमाचे कुठेच ओळखी नाही. पहिल्या 73 संघटना प्रत्येक जिल्ह्यात गेलो, गावात गेलो, कोणालाही पत्रकारांना विचारलं, आमच्याकडे ही संघटना आहे, मी या संघटनेचा पदाधिकारी आहे, मी या संघटनेचा पदाधिकारी आहे. डगमगलो नाही. आणि अशा पद्धतीनं जिल्हाध्यक्षाची नेमणूक केल्यानंतर हळूहळू संघटना विस्तारित आहे. मित्रो, संघटना विस्तारित करायची म्हणजे काय करायचं? तुमचा संवाद असला पाहिजे. तुम्ही जर तालुका अध्यक्षाला बोलत नसाल, तुम्ही विभागीय अध्यक्षांना बोलत नसाल, संपर्क ठेवत नसाल, तर संघटना वाढणार नाही. प्रत्येक तालुका अध्यक्षाला आपण बोललं पाहिजे.
बा तुझ्याकडे किती सदस्य आहेत बाळा, का सदस्य वाढत नाही, मी येऊ का तालुक्याला, एक मीटिंग घेऊ, आपण बोलू. हे जोपर्यंत आपण जगाला दाखवतो याच्या पत्राला भोकाडा पडेल. आपली चाळणी घाली चाळणी तुम्ही कोणाला दाखवणार आहे? आज घरात डोकावून पहा काय अवस्था आहे पत्रकारांच्या. एकही प्रश्न सुटू शकत नाही. पत्रकार सकाळी निघतो 8 वाजता, संध्याकाळी घरी जातो, तरी पण आपण संघटित होत नाही. एकमेकांचे हेवे दावे करण्यात आपण वेळ घालत आहोत. संघटनेसाठी वेळ देत नाही. पद घेतो, पद घ्यायचं आणि शांत बसायचं, अशा पद्धतीचं काम संघटनेत आता यापुढे होणार नाही. ज्यांनी पद घेतले त्यांना कामच करावं लागणार आहे. कारण आपण पत्रकार आणि त्याच्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करतो. नाही तर त्या 73 संघटना आणि आपल्या 74 संघटनेमध्ये काय फरक आहे? आपण वेगळे काहीतरी आहोत. लोकांनाही कळायला पाहिजे व्हॉइस ऑफ मीडिया काय आहे. कार्यक्रम घेतो, शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांना मदत कर. लोकांची चिंता करायला खूप लोक आहेत, दानशूर लोक आहेत. आपण आपली चिंता केली पाहिजे, आपल्या कुटुंबाची चिंता केली पाहिजे. आपला परिवार कसा सक्षम होईल, आपल्या तालुक्या वाडीतांड्यावर राहणाऱ्या पत्रकाराला कशी मदत होईल, हे आपण करायचं. लोकांची काळजी करायची, जगाची काळजी करतो. युवा पत्रकारांना सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो खिशात रुपये नसतात, पण पत्रकारांना एवढा युग असतो भयानक. हे युग बाजूला ठेवा आणि संघटितपणे तुम्ही संघटनेच्या कामासाठी मदत करा. कारण संघटना जर सशक्त झाली तर तुमचे प्रश्न सुटतील. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही भांडत होतो, आम्हाला महामंडळ पाहिजे, कशा रुपयाची मदत मिळाली पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार सुरू केला पाहिजे, त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर झाला पाहिजे, यासाठी आमची निवड. आज 400-500 किलोमीटर आलो मी, सगळ्या महाराष्ट्रात फिरायचंय मला. कशासाठी फिरायचं? ही संघटना मजबूत झाली पाहिजे. मागच्या वेळेस सुद्धा आलो तेव्हा सुद्धा हेच विषय होते की अध्यक्ष झाले, घरची बघायला राहिली, विभागीय अध्यक्षांनी सुद्धा थोडं लक्ष घातलं पाहिजे. आता आपल्या कामाची पद्धती बदललेली, आता पहिल्यासारखं नाही चालणार. तुम्ही संघटनेचं पद घेतलं, कामच करावं लागेल, बुजगावणी ठेवणार नाही संघटना. आणि हे न्याय देण्यासाठी, पत्रकाराला न्याय देण्यासाठी आपण हे सगळं काम करतो. आपण आपल्यासाठी करत नाही. मी जेव्हा पद घेतलं, आज मराठवाड्यातल्या 76 तालुक्यामध्ये आपली संघटना आहे. कुठल्याही तालुक्याचा तिथं व्हॉइस ऑफ मीडियाची संघटना किट वाटप करतात. लोकांची चिंता नाही करायची, आपली चिंता करायची. एखाद्या पत्रकाराला जर आरोग्याचं काम पडलं त्याला मदत करतात, त्यांना एसओपी दिलेली आहे, आपल्यासाठी काम करायचं, दुसऱ्याची चिंता बिलकुल करायची. आज आरोग्याच्या समस्या आहेत, खूप मोठ्या समस्या आहेत. सगळ्यांनी विमा काढणं अत्यंत आवश्यक. आपण वारंवार सांगतोय, 2-3 अधिवेशन झाले, अधिवेशनात सुद्धा बोललो की बाबा सगळ्यांनी विमा काढून घे. काय लागतो विमा काढायला? 799 रुपयाची पॉलिसी याची पोस्टाची, ते 1 वर्षासाठी 10 लाख रुपयाचा विमा. बरोबर लातूरला कार्यक्रम झाला मागच्या वर्षी, MIT कॉलेजचे फार चांगले माणसं होते. ते म्हणजे सर काय करायला पाहिजे? मी म्हणलं पत्रकारांच्या पाल्यांना आपल्या संस्थेमध्ये ज्या ठिकाणी पेड नाही त्या ठिकाणी 100% द्या, जिथं पेड आहे तिथं 50% सर्व. ठीक आहे म्हणजे आणखी काय करायचं? मला आरोग्याच्या सुविधा द्या. पत्रकार मान्य केलं, त्यांनी भाषण केलं की माझ्या संस्थेमध्ये माझ्या जेवढे कॉलेज आहेत त्या ठिकाणी पत्र किती दिवसात ते म्हणजे 8 दिवसात मी डाटा सगळा देऊन टाकतो. त्यांनी 8 दिवसात डाटा दिला, 1 महिन्यानंतर कार्यक्रम घेतला आणि त्या सुद्धा कार्यक्रमाला मी. आपण हे सगळं केलं पाहिजे. आपल्यासाठी नाही करायचं, आपल्याकडे खूप गडगडते पण संपत्ती आहे असं समजा, पण हे वाडी कांड्यावर काम करणारे जो गरीब पत्रकार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं. आज साताऱ्यामध्ये अनेक मोठे हॉस्पिटल असतील, लेटर पॅड तुमच्याकडे दिला त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी पत्र द्या, पत्रकारांच्या पाल्यांना डिस्काउंट द्या किंवा सवलत द्या, मोफत द्या. तुमचं जर पेड असेल तर त्याच्या सवलत द्या. अशा पद्धतीचं काम संघटनेला अपेक्षित. संघटनेला हे अपेक्षित नाही की पत्रकारांनी आपल्या लेटर पॅडवर एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार करावी, एखाद्या अवैध धंद्याची तक्रार करावी, एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीची तक्रार करावी. हे संघटनेला अपेक्षित. संघटनेला पत्रकार आणि पत्रकारांच्या हितासाठी त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे. हे काम आपल्याला करायचं. मी तर काही भाषण करायसाठी नाही आलो, संघटना मजबूती करण्यासाठी आलो. खऱ्या अर्थाने हे काम आहे. मी मराठवाड्यात ज्या पद्धतीने संघटना उभी केली त्याच पद्धतीने मला या पश्चिम महाराष्ट्रात संघटना उभी झालेली पाहिजे. मी सचिन सरांना नेहमी म्हणत असतो, तुमचं इतकं चांगलं नेतृत्व आहे पण संघटना का वाढत नाही?
ते म्हणतात सर मी प्रत्येक वेळी सगळ्याशी संपर्क करतो, सगळेजण आश्वासन देतात पण पुढे काही होत, वेळ द्यावा लागतो, संघटनेला समर्पण व्हावं. आज मला काय करायचं, मला स्वतः पदाला न्याय देता आला, केवळ पद घेऊन मिळवण्यासाठी पद नाही, काम करा, त्याचा उपयोग गोरगरीब पत्रकारांना झाला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं. आपले बरेचसे प्रश्न शासन दरबारी आहेत, वेळोवेळी आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. अधिस्वीकृतीचा आहे, महामंडळाचा आहे, पेन्शनचा आहे, या सगळ्यावर आपल्याला आता आंदोलन उभं करायचं आणि यासाठी आपली संघटना मजबूत असते. प्रत्येक तालुक्यात संघटनेत आपल्या कमीत कमी 11-12 लोक 20 लोक असले पाहिजे. तुम्ही दौरा केला पाहिजे, तालुक्यात दौरा केला पाहिजे, असू द्या 4 लोक भेटतील, तुम्ही घेऊन भेटलं पाहिजे त्यांना. ते 4 लोक 8 लोक जोडतील. आपण जोपर्यंत संवाद ठेवणार नाही तोपर्यंत काम होणार. तुमचा संवाद तालुकाध्यक्षाशी असला पाहिजे, विभागीय अध्यक्ष संवाद जिल्हाध्यक्ष आणि आमचा संवाद विभागीय अध्यक्ष. ही साखळी जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत संघटना पुढे जाईल. आणि हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आले. संघटना मजबूत असेल तर आपले प्रश्न टाकलेच, आपल्याला ही ताकद उभी करायची. संदीप काळे सरांसोबत आपल्याला ही ताकद असेल तरच प्रश्न सुटतील. केवळ मेळावे घेऊन अधिवेशन घेऊन काही होणार नाही. फार मोठ्या संख्येने ते तुम्ही जर मनावर घेतलं तर ह्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना सगळ्या तालुक्यातच काय जिल्ह्यातच काय डिजिटल बळीची सुद्धा एक चांगली संघटना होऊ शकते. पण सगळ्याला वाटलं पाहिजे ही संघटना माझी, मी संदीप काळे आहे, हे जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही तोपर्यंत संघटना पुढे जाणार. केवळ मी आलो बोललो उद्या पुन्हा तसंच ते नाही काय मराठीत म्हणे लढी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं होतं का? मी संपर्कात राहणारा मागं लागून काम करून घेणारा माणूस आणि ते काम झालं पाहिजे. चांगलं काम करणाऱ्याला संघटनेमध्ये प्रमोशन 100% देणार. काम दाखवा पुढे जा, कारण आता सगळी सिस्टीम चेंज करण्याची मरगळ आलेली संघटनेलाही झटकून लागली. मुंबई आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या ठिकाणचे मोठमोठे टक्के लोक त्या कमिटीवर आहेत. नव्हे तर त्या ज्या अटी आहेत या टक्के लोकांसाठीच केलेल्या आहेत. कारण एखाद्या पेपरचा मोठा संपादक जर असेल तर त्याला त्याची पीएचडी मिळते, त्याला त्याचा ऑडिट मिळतं. त्याच्यामध्ये किचकट अटी टाकल्यात, 15 ते 20 कार्ड जोडावं लागतात कागद, आणि हे कागद आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळं अधिस्वीकृतीमध्ये अटी शिथिल कराव्यात यासाठी संघटनेचा प्रयत्न. संघटनेने त्या संदर्भामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्याशी आणि त्या सेक्रेटरीशी बैठक सुद्धा घेतली. त्यात आम्ही सांगितलं त्यांना किमान 5 वर्ष काम करणाऱ्या पत्रकारांना त्याच्या 5 वर्षाच्या स्टोऱ्या, बायलाईन बातम्या आणि तो कोणत्या दैनिकात काम करतो त्याचे पुरावे त्यांनी जोडावेत आणि त्या आधारावर त्यांना अधिस्वीकृती काढा. पेन्शनचाही तसाच प्रश्न आहे. शंकरराव चव्हाण पत्रकार पेन्शन निधी ही पत्रकारांसाठी आहे. बहुतेक पत्रकारांना माहितच नाही पेन्शन काय. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि पत्रकारितेत 35 वर्ष काम केल्यानंतर ही पेन्शन मिळते. याची अनेक कुट्या मारून ठेवलेले आहेत. ज्यांनी 35 वर्ष सलग काम केलं एका दैनिकात त्यांनाच मिळणार, तो अधिस्वीकृती पत्रकाराचा असावा, असे अनेक अटी आहेत. ह्या अटी कुठेतरी निघाल्या. कोणताही दैनिक एका व्यक्तीला 35 वर्ष ठेवत नाही. ही सगळ्यात महत्वाची अट काढण्याची मागणी. याशिवाय त्याचा जो कार्यकाळ दिलाय त्याने 35 वर्ष तो 15 वर्षापर्यंत करण्यात यावा आणि 65 वर्षाचं 55 वर्षापर्यंत करण्यात यावं. अशा पद्धतीचं सुद्धा पत्र संघटनेच्या मार्फत आपण प्रशासनाला आणि शासनाला दिलेले. या सुद्धा गोष्टी मागे पुढे होणार आहेत. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.